Hello friends, let's see the next example for second chapter. Okay, so sine a minus sine 60 minus a into sine 60 plus a is equal to 1 by 4 sine 3a प्रूव्ह करायचं आपल्याला. इथं एक करेक्शन चेक करून घ्यायचं साइन 3a. सो एल एच एस घेतले आपण इथं साइन ए इंटू साइन 60. आता बघा ते साइन ए मायनस बी साठी फॉर्म्युला यूज करायचा आहे. साइन ए मायनस बी काय साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. सो साइन 60 इंटू कॉस ए मायनस कॉस 60 इंटू साइन ए. इथंही आपण स्टेप घेतली. ओके, तसं इथं साइन 60 प्लस ए साठी परत घेतला आहे साइन 60 इंटू कॉस ए प्लस कॉस 60 इंटू साइन ए घेतला एल एच एस साठी. तर आता इथं बघा साइन 60 मीन्स अंडर 3/2 कॉस ए ॲज इट इज घेतला कॉस 60 प्लस 1/2 घेतला. अगेन सेकंड ब्रॅकेटमध्ये साइन 60 परत अंडर 3/2 कॉस 60 1/2 आणि हा साइन ए घेतला इथं. ओके, तर बघा या दोन टर्म सेम आहेत, ही एक आणि ही. सो मध्ये मायनस साइन आणि हा प्लस साइन. तर आपण इथं काय करू ए मायनस बी ए प्लस बी साइन घेऊ. ओके, ए मायनस बी ए प्लस बी. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे अंडर 3/2 कॉस स्क्वेअर ए मायनस 1/2 साइन ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला. बाहेर मल्टिप्लायला साइन या ॲज इट इज गेला. अंडर 3/2चा स्क्वेअर काय मग 3/4 आणि कॉस एचा स्क्वेअर मीन्स कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए डिवाइडला परत काय आला तो 4 आला. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे तर न्यूमरेटरची काय होईल मग सबट्रॅक्शन. आणि आपण इथं काय करायचं आपल्याला इथं कॉस स्क्वेअर ए जो आहे त्याची फोड केली 1 मायनस साइन स्क्वेअर ए. तो फॉर्म्युला तिथं आपण ॲडजस्ट केला. हां, कॉस स्क्वेअर एसाठी 1 मायनस साइन स्क्वेअर ए. सो साइन ए इंटू 3 1 मायनस साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन 4. आता हा जो 3 आहे हा इथं मध्ये मल्टिप्लाय करायचा दोघांना. सो 3 मायनस 3 साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए अपॉन 4. सो मायनस 3 साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए काय येतो 3 मायनस 4 साइन स्क्वेअर ए अपॉन 4. नंतर हा 3 साइन दोघांना मल्टिप्लाय करायचा. सो 3 साइन ए मायनस 4 साइन क्यूब ए अपॉन 4. सो 3 साइन ए मायनस 4 साइन क्यूब ए मीन्स किती आला तो साइन 3a अपॉन 4. दिस इज अ RHS. ओके, याचं तुम्हाला एक्झाम्पल इथं प्रूव्ह करायचं आहे. याचे काही एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून हे तुम्ही एकदम बेसिक स्टेप यूज करून हे सॉल्व केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. बघा आता याच्यामध्ये हे सेकंड एक्झाम्पल खूप वेळ त्याला प्रूव्ह दॅट अंडर रूट 2 प्लस 2 कॉस 4 थिटा इज इक्वल टू 2 कॉस थिटा प्रूव्ह करायचं तुम्हाला. सो आधी आपण एल एच एस घेतली अंडर रूट 2 प्लस 2 कॉस 4 थिटा. या दोघांमधून बघा 2 कॉमन काढून घेतला. 2 कॉमन काढल्यानंतर इथं आला 1 प्लस कॉस 4 थिटा. आपण आधी कोरोलरीमध्ये बघितलं होतं 1 प्लस कॉस 4 थिटा मीन्स काय होतो 2 कॉस स्क्वेअर 2 थिटा आला. 2 ऑलरेडी होता 2 इंटू 2 काय झाला इथं 4 कॉस स्क्वेअर 2 थिटा. हा रूटच्या बाहेर निघताना काय होतो 2चा अंडर रूट काढल्यानंतर 2 4चा अंडर रूट काढल्यानंतर 2 आणि कॉस स्क्वेअर 2 थिटाच काय फक्त कॉस 2 थिटा. परत इथं काय येईल तो 2 प्लस 2 कॉस 2 थिटा. तो का मग परत अगेन 2 कॉमन काढून घेतला की काय 2 इंटू 1 प्लस कॉस 2 थिटा आला. ओके, तो परत हा 1 प्लस कॉस 2 थिटा मीन्स किती आला तो 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 2 इंटू 2 4 कॉस स्क्वेअर थिटा. परत रूटच्या बाहेर निघताना काय होतो 2 कॉस थिटा. सो दिस इज अ RHS. असं तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. ओके, सेम एक स्टेप बाय स्टेप फॉर्म्युला यूज करत जायचा आणि कॅल्क्युलेशन करत जायचं तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन. ओके, आता याच्यात तुम्हाला काही एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. tan a प्लस बी इज इक्वल 3/4 tan a मायनस बी इज इक्वल टू 77/36 फाइंड tan 2a. सो आपण इथं a प्लस बी इज इक्वल टू सी घेऊन घेतला a मायनस बी इज इक्वल टू डी कन्सिडर करून घेतला. ओके, a मायनस बी इज इक्वल टू डी कन्सिडर केला. सो इक्वेशनची जर ॲडिशन केली आपल्याला काय की tan 2a पाहिजे. सो प्लस बी मायनस बी गेटिंग काय होऊन गेला कॅन्सल. सो a प्लस ए काय होईल तो 2a आणि c प्लस डी घेतला. आता बघा आपण इथं ए प्लस बीला ए सी कन्सिडर करा. सो टॅन सी काय मग तो 3/4. ए मायनस बीला डी कन्सिडर करा. सो टॅन डी इज इक्वल टू तो 77/36 आला. ओके, आता हे 2a प्लस सी प्लस डी दिलेला आपल्याला इथं दोघांना बोथ साईड टॅन ॲड करायचा टॅन 2a प्लस टॅन सी प्लस डी. सो टॅन सी प्लस डी मीन्स काय तो टॅन सी प्लस टॅन डी अपॉन 1 मायनस टॅन सी इंटू टॅन डी. सो 3/4 प्लस 77/36 अपॉन 1 मायनस 3/4 इंटू 77/36. So calculation is काय मग tan 2a is equal to minus 416/87. ओके, हे बघा सिमिलर एक्झाम्पल्स फॉर दिस tan a tan b दिलाय तुम्हाला tan 2a प्लस b घेतलाय.
सो इथं tan 2a प्लस बीचा फॉर्म्युला tan 2a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan 2a इंटू tan b. सो आधी तुम्हाला काय फाइंड करावं लागेल tan 2a. सो tan 2 tan a अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर आहे. tan a ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती दिली ती 1/2 दिलेली आहे. ओके सो 1/2 इंटू 1/2 मायनस 1 मायनस 1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो tan 2a चा आन्सर काय आला 2/3. या फॉर्म्युला होता आपल्याकडे. परत त्याच्यात व्हॅल्यू ॲड केल्यानंतर तुम्हाला tan 2a प्लस 3 ची व्हॅल्यू काय मिळाली मग 3. ओके सिंपल कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला काही जास्त एफर्ट नाही लावायचा. तुम्हाला आता याच्यात आहे साइन थीटा अपॉन साइन थीटा मायनस कॉस थीटा इंटू अपॉन कॉस थीटा. बघा हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला. आता इथून याची काय करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची. क्रॉसमध्ये साइन थीटा इंटू कॉस थीटा मायनस कॉस थीटा इंटू साइन थीटा अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. तर बघा न्यूमरेटरला तुम्हाला एक फॉर्म्युला दिसतोय साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. ए मीन्स 3 थीटा कन्सिडर करायचा, बी मीन्स फक्त थीटा. सो काय येतो फॉर्म्युला साइन 3 थीटा मायनस थीटा अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. सो 3 थीटा मायनस थीटा मीन्स काय होतं साइन 2 थीटा अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. साइन 2 थीटा अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला काय 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा अपॉन साइन थीटा इंटू कॉस थीटा. ये दोघं साइन थीटा कॉस थीटा कॅन्सल. सो आन्सर इज 2. इज द फायनल आन्सर. याच्यामध्ये तुम्हाला आता एकदम बेसिक फॉर्म्युला यूज करून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. दिस इज अ मॅक्झिमम टाइम्स अस इन क्वेश्चन पेपर. sec 4a minus 1 upon sec 2a minus 1 is equal to tan 4a upon tan a. So RHS is equal to okay sec 4a minus 1 upon sec 2a minus 1 घेतला आपण. sec साठी आपण बेसिक फॉर्म्युला यूज केला 1 minus cos 4a minus 1 आणि डिनोमिनेटरला 1 minus cos 2a upon 1 घेतला. इथून बघा इथून याची क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतली. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर तर बघा 1 minus cos 4a आणि 1 minus cos 2a. आता हा न्यूमरेटरचा सेकंड डिनोमिनेटर हा कुठे येऊन जाईल खाली येऊन जाईल आणि डिनोमिनेटरचा सेकंड डिनोमिनेटर हा कुठे येऊन जाईल वरती येऊन जाईल. ओके कॅल्क्युलेशन केला. सो 1 minus cos 4a इंटू cos 2a अपॉन 1 minus cos 2a इंटू cos 4a. सो आपल्याकडे 1 minus cos 2a साठी फॉर्म्युला आहे 2 sin स्क्वेअर 2a इंटू cos 2a आणि 1 minus cos 2a साठी फॉर्म्युला आहे 2 sin स्क्वेअर a आणि हा cos 4a इथं ॲज इट इज. ओके इथं हा 2 गेटिंग कॅन्सल. आता बघा साइन स्क्वेअर 2a तर आपण त्याला कशी ॲडजस्टमेंट केलं साइन 2a इंटू साइन 2a मीन्स काय येईल तो साइन स्क्वेअर 2a आला आणि हा cos 2a इथं ॲज इट इज. साइन स्क्वेअर काय येईल साइन a इंटू साइन a आणि हा डिवाइडला काय येईल cos 4a. आता बघा पहिला साइन 2a साठी परत आपल्याकडे एक बेसिक फॉर्म्युला आहे 2 sin a इंटू cos a. ओके 2 sin a इंटू cos a. सो इथं बघा साइन गेटिंग कॅन्सल. ओके आता इथं काय शिल्लक राहिला दोघांमधून cos a आणि हा जो मल्टिप्लायचा 2a हा इकडे घेऊन घ्यायचा. मग इथं काय येईल 2 sin 2a इंटू cos 2a आणि हा डिनोमिनेटरला sin a इंटू cos 4a हा ॲज इट इज. सो 2 sin 2a इंटू cos 2a मीन्स काय येईल तो sin 4a चा फॉर्म्युला येईल. 2 sin 2a इंटू cos 2a मीन्स काय येईल तो sin 4a चा फॉर्म्युला डिवाइडला cos 4a आणि हा cos a अपॉन sin a. cos a अपॉन sin a मीन्स काय होतो cot a आणि sin अपॉन cos काय येतो tan a. सो tan का cot काय येईल आता tan च्या अपोजिट व्हॅल्यू आहे cot a मीन्स 1 अपॉन tan. सो tan 4a अपॉन tan a. दिस इज अ RHS व्हॅल्यू. असे एक्झाम्पल तुम्हाला याच्यात चॅप्टरमध्ये होते आणि ते तुम्ही इथं असं स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचे. तुम्हाला हा पूर्ण इंट्रोडक्टरी पार्ट अथवा तुम्हाला चॅप्टरचे जे मेन एक्झाम्पल आहे सगळे एक्सप्लेन करा. बाकी प्रॅक्टिस म्हणून तुम्ही तुमच्या बुक्समधले एक्झाम्पल सॉल्व करू शकता अशा मेथडने. असं सिम्पल स्टेप बाय स्टेप सॉल्व केले की तुम्हाला त्याचे ॲन्सर एकदम इझिली मिळून जातील. ओके सो आता नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. सो थँक्यू.